नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 8वी विषय विज्ञान यातील तिसरा पाठ बल व दाब या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। तर या पाठामध्ये आपण संपर्क व असंपर्क बले बघितलेली आहेत, संतुलित आणि असंतुलित बल याची देखील माहिती घेतलेली आहे। जडत्व म्हणजे काय, दाब म्हणजे काय, प्लावक बल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्किमिडीजचं तत्व या पाठामध्ये आपण पाहिलेलं आहे। घनता व सापेक्ष घनता हे या संज्ञा देखील स्पष्ट करून घेतलेल्या आहेत। तर या सर्व गोष्टी आपण या पाठामध्ये शिकलेलो आहोत। तर आता बघूयात या पाठाचा स्वाध्याय। परंतु हा स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी या पाठामध्ये काही महत्त्वाचे प्रश्न आलेले आहेत, आपण ते सुरुवातीला घेतलेले आहेत आणि त्यानंतर स्वाध्यायाला सुरुवात केलेली आहे। तर चला तर मग पाहूया पाठात आलेले प्रश्न व त्यांची उत्तरे। यामध्ये थोडे आठवा या शीर्षकाखाली प्रश्न आहे बल म्हणजे काय। तर उत्तर पाहूया। एखाद्या वस्तूच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एक समान गतिमान बदल घडून आणणारी भौतिक राशी म्हणजे बल होय। आता त्यानंतर जरा डोके चालवा या शीर्षकाखाली प्रश्न आहे संपर्क व असंपर्क बल प्रयुक्त असण्याची आणखी काही उदाहरणांची यादी करा। कोणत्या प्रकारचे बल आहे ते लिहा। तर संपर्क बल प्रयुक्त असण्याची उदाहरणे: 1. सुरीने फळ कापणे, यामध्ये स्नायू बल व घर्षण बल कार्य करते। 2. जमिनीवरील चेंडू उचलणे, यामध्ये स्नायू बल घर्षण बल कार्य करते। तर दुसरा आहे यामध्ये असंपर्क बल प्रयुक्त असण्याची उदाहरणे: तर यामध्ये पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे, यामध्ये गुरुत्वीय बल कार्य करताना दिसत आहे आणि त्यानंतर इलेक्ट्रॉनचे अणूच्या केंद्रकाभोवती फिरणे, यामध्ये विद्युत बल कार्य करताना दिसून येईल। आता पुढचा आहे जरा डोके चालवा या शीर्षकाखाली प्रश्न आहे स्थितिक विद्युत बल। तुम्ही मागील इयत्तेत शिकला आहात। स्थितिक विद्युत बल हे असंपर्क बल आहे, हे सिद्ध करण्यासाठी कोणता प्रयोग कराल? तर आपल्याला साधा सरळ आणि सर्वांना माहीत असणारा प्रयोग या ठिकाणी द्यायचा आहे। तर पाहूयात। टेबलावर छोटे कागदाचे तुकडे घ्या, केसांमध्ये कंगवा घासून त्या कागदांच्या तुकड्याजवळ आणा, ते तुकडे कंगव्याकडे आकर्षित होतील। केस व कंगवा यामधील घर्षणामुळे कंगव्यावर स्थितिक विद्युत प्रभार निर्माण होतो। कंगवा कागदाच्या तुकड्यांच्या जवळ आणल्यास प्रवर्तनाने तुकड्यावर विरुद्ध म्हणजेच विजातीय स्थितिक विद्युत प्रभार निर्माण होतो। विजातीय विद्युत प्रभारांमधील आकर्षणामुळे कागदाचे तुकडे कंगव्याकडे आकर्षिले जातात। तर हा अगदी सोपा प्रयोग आहे आणि सर्वांना माहीत असणारा प्रयोग आहे, तर तो या ठिकाणी दिलेला आहे। पुढचा प्रश्न आहे जरा डोके चालवा या शीर्षकाखालील प्रश्न पाहूया। 1. भाजीची पाटी डोक्यावर घेऊन जाणारी भाजीवाली तुम्ही पाहिली असेल, तिच्या डोक्यावर पाटीखाली ती कापडाची चुंबळ ठेवते, ह्याचा काय उपयोग होतो? तर उत्तर पाहूया। डोक्यावर कापडाची चुंबळ ठेवल्याने भाजीच्या पाटीचे वजन अधिक क्षेत्रफळावर प्रयुक्त होते, त्यामुळे दाब कमी होतो व पाटी डोक्यावर घेतल्यावर त्रास होत नाही। 2. आपण जास्त वेळ एकाच ठिकाणी उभे राहू शकत नाही, मग एकाच ठिकाणी 8-8 तास झोपू कसे शकतो? याचं उत्तर आहे आपण उभे असताना आपले वजन कमी क्षेत्रफळावर प्रयुक्त झाल्याने पायाच्या स्नायूंवरील ताण वाढतो, त्यामुळे आपण जास्त वेळ एकाच ठिकाणी उभे राहू शकत नाही। आपण झोपतो तेव्हा आपले वजन बऱ्याच अधिक क्षेत्रफळावर प्रयुक्त झाल्याने स्नायूंवरील ताण कमी होतो, परिणामी आपण एकाच ठिकाणी 8-8 तास झोपू शकतो। तिसरा प्रश्न आहे बर्फावरून घसरण्यासाठी पसरट फळ्या का वापरल्या जातात? याचं उत्तर बर्फावरून घसरण्यासाठी पसरट फळ्या वापरल्यामुळे क्षेत्रफळ वाढते व परिणामी दाब कमी होतो व बर्फावरून घसरणे सोयीचे होते। जरा डोके चालवा या शीर्षकाखालील प्रश्न पाहूया। 1 मीटर वर्ग पृष्ठभाग असलेल्या टेबलावर समुद्र सपाटीस 101 × 10³ PA इतका दाब प्रयुक्त असतो, इतक्या प्रचंड दाबाने टेबलाचा पृष्ठभाग तुटून कोसळत का नाही? उत्तर पाहूया। टेबलाच्या पृष्ठभागाखाली असलेल्या हवेचा वरच्या दिशेने 101 × 10³ PA इतका दाब टेबलाच्या खालच्या पृष्ठभागावर प्रयुक्त असल्याने टेबलाचा पृष्ठभाग तुटून कोसळत नाही। पुढचा प्रश्न आहे विहिरीतून पाणी शेणताना दोराला बांधलेली बादली पाण्यात पूर्ण बुडालेली असताना जितकी हलकी वाटते त्यापेक्षा ती पाण्यातून बाहेर काढताना जड का वाटू लागते? प्लावक बल कोणत्या गोष्टीवर अवलंबून असते?
याचं उत्तर हवेची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा फार कमी असते, त्यामुळे पाण्याने भरलेली बादली पाण्यातून वर हवेत आल्यावर तिच्यावरील प्लावक बल खूपच कमी होते. परिणामी ती बादली जड वाटते. म्हणून पाणी भरलेली बादली विहिरीत पाण्यात असताना वर ओढणे सोपे वाटते, पण तीच बादली पाण्यातून बाहेर काढताना जड वाटू लागते. आतापर्यंत आपण पाठात आलेले प्रश्न व त्यांची उत्तरे पाहिली. आता स्वाध्यायाला सुरुवात करूया. यामध्ये प्रश्न पहिला आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. त्यामध्ये SI पद्धतीत बलाचे एकक रिकामी जागा हे आहे. यामध्ये आपल्याला पर्याय दिलेला आहे डाइन, न्यूटन आणि जूल. तर यातील योग्य पर्याय आहे न्यूटन. तर SI पद्धतीत बलाचे एकक न्यूटन हे आहे. आपल्या शरीरावर हवेचा दाब रिकामी जागा दाबा इतका असतो. पर्याय आहेत वातावरणीय, समुद्राच्या तळावरील आणि अंतराळातील. तर योग्य पर्याय आहे वातावरणीय. एखाद्या वस्तूकरिता वेगवेगळ्या रिकामी जागा द्रवात प्लावक बल रिकामी जागा असते. पर्याय आहेत एकसारखे, घनतेच्या, भिन्न क्षेत्रफळाच्या. तर पर्याय बघूयात. योग्य पर्याय आहे एखाद्या वस्तूकरिता वेगवेगळ्या घनतेच्या द्रवात प्लावक बल भिन्न असते. दाबाचे SI पद्धतीतील एकक रिकामी जागा आहे. न्यूटन पर मीटर क्यूब, न्यूटन पर मीटर स्क्वेअर, किलोग्रॅम पर मीटर स्क्वेअर, PA पर मीटर स्क्वेअर. तर योग्य पर्याय आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. दुसरा प्रश्न आहे, सांगा पाहू माझा जोडीदार. आता या ठिकाणी अ गट आणि ब गट दिलेले आहेत. ब गटामध्ये आपण डायरेक्ट उत्तरे दिलेली आहेत. पहिला आहे द्रायू. याची योग्य जोडी आहे सर्व दिशांना सारखा दाब. 2 धार नसलेली सुरी. याची योग्य जोडी आहे कमी दाब. 3 अणुकुचीदार सुई. याची योग्य जोडी आहे जास्त दाब. 4 सापेक्ष घनता. याची योग्य जोडी आहे विशिष्ट गुरुत्व. 5 हेक्टोपास्कल. याची योग्य जोडी आहे वातावरणीय दाब. तिसरा प्रश्न आहे, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. त्यामध्ये पाण्याखाली प्लास्टिकचा ठोकळा सोडून दिला तो पाण्यात बुडेल की पाण्याच्या पृष्ठभागावर येईल, कारण लिहा. याचं उत्तर, पाण्याखाली प्लास्टिकचा ठोकळा सोडून दिल्यास तो पाण्याच्या पृष्ठभागावर येईल, कारण प्लास्टिकचा ठोकळा पूर्णपणे पाण्यात असताना त्यावर प्रयुक्त झालेल्या प्लावक बलाचे परिणाम प्लास्टिकची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असल्याने ठोकळ्याच्या वजनाच्या परिणामापेक्षा जास्त असते. परिणामी ठोकळ्यावरील एकूण बल वरच्या दिशेने असते, त्यामुळे तो ठोकळा पाण्याच्या पृष्ठभागावर येईल. माल वाहून नेणाऱ्या अवजड वाहनांच्या चाकांची संख्या जास्त का असते? याचं उत्तर, कारण अवजड वाहनांच्या चाकांची संख्या जास्त ठेवल्याने रस्त्याच्या संपर्कात येणारे चाकांच्या भागाचे क्षेत्रफळ वाढते, परिणामी दाब कमी होतो व टायर फुटत नाही. आपल्या डोक्यावर सुमारे किती हवेचा भार असतो तो आपल्याला का जाणवत नाही? याचं उत्तर, आपल्या डोक्यावर हवेचा भार सुमारे 101 गुणिले 10 क्यूब PA इतका असतो. आपल्या शरीरातील पोकळ्यांमध्ये हवा असते आणि रक्तवाहिन्यांमध्ये रक्तही असते. यांचा दाब वातावरणाच्या दाबाच्या विरुद्ध दिशेने क्रिया करीत असतो व तो त्याला संतुलित करतो. त्यामुळे हवेचा दाब किंवा भार प्रचंड असूनही त्याचा परिणाम आपल्याला जाणवत नाही. चौथा प्रश्न आहे, असे का घडते? त्यामध्ये समुद्राच्या पाण्यापेक्षा गोड्या पाण्यात जहाज अधिक खोलीपर्यंत बुडते. याचं उत्तर, वस्तूवरील प्लावक बल द्रायूच्या घनतेशी समानुपाती असते. गोड्या पाण्याची घनता समुद्राच्या पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असते. परिणामी समुद्राच्या पाण्यापेक्षा गोड्या पाण्यात जहाजावर प्रयुक्त झालेले प्लावक बल कमी असते, म्हणून ते गोड्या पाण्यात अधिक खोलीपर्यंत बुडते. धारदार चाकूने फळे सहज कापता येतात. याचं उत्तर, आपल्या हातामुळे निर्माण झालेले बल चाकूमुळे फळावर कार्य करते. चाकू धारदार असल्यामुळे व हे बल कमी क्षेत्रफळावर कार्य करत असल्यामुळे फळावर कार्य करणारे परिणामी बल अधिक होऊन फळ सहज कापले जाते.
धरणाची भिंत तळाशी रुंद असते. याचं उत्तर पाहूया. 1. द्रवाचा दाब द्रवातील खोलीनुसार वाढत जातो, त्यामुळे धरणातील पाण्याचा दाब वरच्यापेक्षा तळाशी खूपच जास्त असतो. 2. या प्रचंड दाबामुळे धरणाच्या भिंतीला तडे जाऊ नयेत अथवा ती पडू नये यासाठी ती वरच्यापेक्षा तळाशी अधिक रुंद व अधिक मजबूत बनवलेली असते. थांबलेल्या बसने अचानक वेग घेतल्यास प्रवासी मागच्या दिशेने फेकले जातात. याचं उत्तर. 1. विराम अवस्थेतील बसमध्ये प्रवासी उभे असताना बस एकदम चालू झाल्यास त्यांच्या पायांना ते बसशी निगडीत असल्याने बसची गती प्राप्त होते. 2. पण त्यांच्या शरीराचा वरचा भाग मात्र जडत्वामुळे पूर्वीच्या विराम अवस्थेत राहतो, त्यामुळे प्रवासी मागच्या दिशेने फेकले जातात. आता 5वा प्रश्न आहे. खालील सारणी पूर्ण करा. अशा 3 सारण्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. एक एक करून आपण पाहून घेऊया. यामध्ये वस्तुमान, आकारमान आणि घनता दिलेली आहे. तर पहिला आपल्याला दिलेलं आहे वस्तुमान 350 किलोग्राम, आकारमान आहे 175 घनमीटर आणि आपल्याला घनता काढायची आहे. त्यासाठी खालील सूत्र वापरायचं आहे. घनता बरोबर वस्तुमान भागिले आकारमान. या सूत्रामध्ये या किमती टाकल्या तर आपलं उत्तर येईल 2. मग आता पुढचं पाहूया. आपल्याला वस्तुमान काढायचं, यासाठी या ठिकाणी 2 नंबरचं सूत्र दिलेलं आहे. वस्तुमान बरोबर आकारमान गुणिले घनता. यामध्ये आपण किमती टाकल्या तर आपल्याला वस्तुमान मिळून जाईल 760 किलोग्रॅम, आकारमान येईल 190 घनमीटर आणि घनता येईल 4 किलोग्रॅम पर घनमीटर. पुढची सारणी पाहूया. यामध्ये धातूची घनता, पाण्याची घनता आणि सापेक्ष घनता दिलेली आहे. तर आपल्याला धातूची घनता काढायची आहे. पाण्याची घनता दिलेली आहे 10⁻³ किंवा 10³ आणि सापेक्ष घनता दिलेली आहे 5. यामध्ये आपल्याला सूत्र दिलेलं आहे धातूची घनता बरोबर सापेक्ष घनता गुणिले पाण्याची घनता. यामध्ये जर आपण ह्या किमती टाकल्या तर आपलं उत्तर येईल 5 गुणिले 10⁻⁰. त्यानंतर आहे 8.5 गुणिले 10⁻⁰. पाण्याची घनता आहे 10⁻⁰ आणि या ठिकाणी आपल्याला काढायची आहे सापेक्ष घनता. तर या सूत्रामध्ये आपण ह्या किमती मांडून घेऊया. तर आपलं उत्तर काय येईल. सापेक्ष घनता बरोबर 8.5. आलं लक्षात. तिसरी सारणी पाहूया. वजन, क्षेत्रफळ आणि दाब या ठिकाणी दिलेला आहे. तर आपल्याला सुरुवातीला वजन काढायचं आहे. याचं सूत्र लिहून घेऊया. उत्तर लिहिताना किंवा तुम्ही जेव्हा परीक्षेत लिहिता किंवा नोटबुकमध्ये लिहिता तेव्हा हे सूत्र लिहिण्याची गरज नाही, परंतु हे उत्तर कसं आलं हे समजण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी सूत्र दिलेले आहेत. आता यामध्ये किमती टाकून घेऊया. वजन बरोबर दाब गुणिले क्षेत्रफळ. मग आपल्याला क्षेत्रफळ दिलेलं आहे 0.04 आणि दाब दिलेला आहे 20,000. मग आपलं उत्तर किती येईल 800 न्यूटन. आता दुसरं पाहूया. वजन दिलेलं आहे 1500, क्षेत्रफळ दिलेलं आहे 500. मग आपण ह्या सूत्रामध्ये किमती टाकून घेतल्यानंतर आपलं उत्तर किती येणार आहे 3. आता पुढे आपल्याला गणिती उदाहरणे दिलेली आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करूया. 6वा प्रश्न आहे. एका धातूची घनता 10.8 गुणिले 10 घन किलोग्राम पर मीटर क्यूब आहे, तर धातूची सापेक्ष घनता काढा. या ठिकाणी उत्तर देखील दिलेलं आहे, परंतु ते उत्तर कसं काढलं हे आपल्याला या ठिकाणी ती मेथड या ठिकाणी द्यायची आहे. मग आपण या प्रश्नामध्ये काय काय दिलेलं आहे ते सुरुवातीला लिहून घेऊया. धातूची घनता किती दिलेली आहे 10.8 गुणिले 10 घन किलोग्रॅम पर मीटर क्यूब. पाण्याची घनता आहे घन 10 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. काढायचं आहे धातूची सापेक्ष घनता. यासाठी आपण सूत्र लिहून घेऊया. धातूची सापेक्ष घनता बरोबर धातूची घनता भागिले पाण्याची घनता. यामध्ये आपण किमती टाकून घेऊया. 10.8 गुणिले 10 घन किलोग्रॅम पर मीटर क्यूब भागिले 10 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. तर मग याचा भागाकार किती येईल 10.8 किलोग्रॅम पर मीटर क्यूब, जे उत्तर आपल्याला प्रश्नामध्येच दिलेलं आहे. 7वा प्रश्न आहे. एका वस्तूचे आकारमान 20 घन सेंटीमीटर आणि वस्तुमान 50 ग्रॅम आहे. पाण्याची घनता 1 ग्रॅम प्रति
सेंटीमीटर ऋण घन तर ती वस्तू पाण्यावर तरंगेल की बुडेल. आता या ठिकाणी उत्तर बुडेल हे दिलेलं आहे, पण ते कसं बुडेल किंवा त्याची पद्धतशीर मांडणी करून आपल्याला हे उत्तर लिहायचं आहे. यासाठी सूत्र वापरूया. वस्तूची घनता बरोबर वस्तुमान भागिले आकारमान. यामध्ये किमती टाकूया. वस्तुमान दिलेलं आहे 50 आणि आकारमान आहे 20. तर यांचा भागाकार केला तर उत्तर येतं 2.5 ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर. म्हणून पाण्याची घनता बरोबर 1 ग्राम प्रति घन सेंटीमीटर. वस्तूची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त आहे, म्हणून वस्तू पाण्यात बुडेल. हे आपलं उत्तर येईल. आलं लक्षात? आठवा प्रश्न आहे, एका 500 ग्रॅम वस्तुमानाच्या प्लास्टिक आवरणाने बंद केलेल्या खोक्याचे आकारमान 350 घन सेंटीमीटर इतके आहे. पाण्याची घनता 1 ग्राम प्रति ऋण घन सेंटीमीटर आहे. तर खोके पाण्यावर तरंगेल की बुडेल? खोक्याने बाजूस सारलेल्या पाण्याचे वस्तुमान किती असेल? तर उत्तर तर काय येणार आहे? बुडेल. आणि 350 ग्रॅम हे आपल्याला प्रश्नामध्येच उत्तर दिलेलं आहे, पण ते कसं येईल ते पाहूयात. यासाठी आपल्याला सूत्र लिहायचं आहे. खोक्याची घनता बरोबर वस्तुमान भागिले आकारमान. वस्तुमान किती आहे? 500 ग्रॅम आणि आकारमान किती आहे? 350 घन सेंटीमीटर. मग आपण ह्या किमती टाकून घेतल्या. आता यांचा भागाकार करून घेऊया. आता यांचा भागाकार येईल. खोक्याची घनता बरोबर 10/7 ग्रॅम पर घन सेंटीमीटर. मग आता वस्तूची घनता किती आली? 1 ग्राम पर घन सेंटीमीटर. पाण्याची घनता तेवढीच आहे, बरोबर 1 ग्राम पर घन सेंटीमीटर. मग उत्तर काय येईल? अर्थात खोक्याची घनता जास्त असल्याने तो बुडेल. आता खोके स्वतःच्या आकारमाना एवढे पाणी उत्सारेल, म्हणून खोक्याने बाजूला सारलेल्या पाण्याचे वस्तुमान बरोबर खोक्याचे वस्तुमान गुणिले पाण्याची घनता. आता हे सूत्र आलेलं आहे. यामध्ये किमती टाकून घेऊया. बरोबर 350 घन सेंटीमीटर गुणिले 1 ग्राम प्रति घन सेंटीमीटर. यांचा गुणाकार किती येईल? 350 ग्राम. म्हणजे या ठिकाणी आपले दोन्हीही उत्तर आलेले आहेत. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत आणि त्या विषयाच्या स्वाध्यायाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर सुरुवातीपासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे सर्व स्वाध्यायाचे व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील. त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती विविध विषयांची भाषणे, निबंधलेखन, पत्रलेखन, व्याकरण या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अपलोड झालेले आहेत. तेही तुम्ही नक्की चेक करा. तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवरती हे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.